जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी या ठिकाणी भरला बाल आनंदी बाजार। विद्यार्थी पालकांमध्ये संवाद घडावा, मुलांच्या व्यवहार ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी या आनंदी बाजाराचा उद्देश असल्याचं मुख्याध्यापक खामकर सर यांनी सांगितलं। या बाजारामध्ये भाजीपाला, कडधान्य, विविध प्रकारची खाऊगल्ली अशा प्रकारामध्ये बाजार भरल्याचं पाहायला मिळालं। पालक वर्गाचा प्रतिसाद बाजाराला उत्तम मिळाल्यानं विद्यार्थी वर्गाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळत होता। या उपक्रमासाठी पाटील बुवा खामकर सर, तुकाराम खोडदे सर यांनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, गुंजाळवाडी। उघडना केवढ्याला आहे? दहाला किती? प्रचंड अशी गर्दी आणि प्रचंड त्या ठिकाणी असा उत्साह आपल्याला निश्चित रूपाने आज पाहायला मिळतोय। अतिशय सुंदर सिस्टमॅटिक पद्धतीने हा बाजार त्या ठिकाणी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि ग्रामस्थ त्या ठिकाणी बाजाराचा आनंद घेत आहेत आणि प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी वस्तूची देवाणघेवाण मात्र करताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि मुलांचा उत्साह त्या ठिकाणी अतिशय छानपैकी आहे। आपली वस्तू विकण्याचा आनंद, पैसे मिळवण्याचा आनंद आणि व्यावहारिक जीवनामध्ये त्या ठिकाणी गणिताचं उपयोजन केल्याचा आनंद मात्र आज निश्चित रूपाने आपल्या या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व पालकांचं आणि सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आणि सर्व समस्त ग्रामस्थांचं त्याच्याने उदंड असा प्रतिसाद या बाजारासाठी दिला। त्या सर्वांचं या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत। आपण सर्वजण या आनंदी बाजारासाठी उपस्थित झालात, शाळेच्या वतीनं आपलं मनापासून त्या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। आई तुकाराम काय जरा बाजार चालू आहे आमचा, थोडं बाजाराचं नियोजन चालू आहे ना। 700 करायचं मला। आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंदी बाजाराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या बाल आनंदी बाजारामध्ये शाळेमधील एकूण 40 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद सर्व समस्त पालक, महिला बंधू भगिनी यांनी दिलेला आहे। आणि आज सकाळपासूनच विविध प्रकारचे वाण, जसं आपण एखादा मोठा बाजार, आपला बेल्याचा बाजार जसा प्रसिद्ध आहे, तर त्या बाजारामध्ये विविध प्रकारचे वाण येतात, तर तसे सगळे वाण या ठिकाणी आज गुंजाळवाडीच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी विक्रीसाठी आणलेले आहेत। आणि आज निश्चित रूपाने मुलांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद पाहायला मिळतोय। हा आनंद त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो द्विगुणित होतोय, याच्यामध्ये पालकवर्गाचा फार मोठा सहभाग आहे। सर्व पालकांनी उत्स्फूर्त असा सहभाग त्या ठिकाणी त्या मुलांना सगळ्यांना दिला आणि त्यामुळे सगळ्या पद्धतीचे वाण या ठिकाणी आले। भाजीपाल्याचं मोठं मार्केट या ठिकाणी आहे, सगळा फ्रेश भाजीपाला या ठिकाणी आहेत आणि बाजारामध्ये असलेल्या सगळ्या वस्तू या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळत आहेत। खरं तर बाल आनंदी बाजाराचं आयोजन करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना जे आपलं गणित आहे, तर त्या गणिताचं उपयोजन आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये करता आलं पाहिजे। प्रत्यक्ष वस्तूंची देवाणघेवाण कशी करायची आणि प्रत्यक्षदर्शी पैशाची देवाणघेवाण कशी करायची, तर याचं एक प्रॅक्टिकल या ठिकाणी विद्यार्थ्यांना आजच्या या आनंदी बाजारामधून निश्चित रूपाने या ठिकाणी मिळणार आहे। हा बाजार यशस्वी करण्यासाठी त्या ठिकाणी आमचे सगळे सन्माननीय ग्रामस्थ, माता भगिनी, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय सतीश शेठ बोरचटे, उपाध्यक्ष मारुती शेठ बोरचटे आणि सर्वच शिक्षणप्रेमी सदस्य यांनी अतिशय त्या ठिकाणी मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे आणि सर्व समस्त ग्रामस्थांनी आज या बाजारामध्ये हजेरी लावली आणि सुरुवातीपासून या ठिकाणी सगळ्या विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये माल खरेदी केला। खाऊ गल्ली सर मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी भरलेली आहे आणि खूप अशी गर्दी आज या ठिकाणी या बाजारामध्ये झालेली आहे। तर मी सर्वांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ गुंजाळवाडीकरांचं, सर्व तरुण बांधवांचं आणि या ठिकाणी या बाजारामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी
गुंजाळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा जो हा उपक्रम आहे त्यामध्ये ज्या शाळेचे मुख्याध्यापक आपले कामकर सर, त्यांचे सहकारी शिक्षक खोडदे सर यांच्या माध्यमातून हा जो आठवडे बाजार लहान मुलांचा जो भरवला गेला आहे त्याला चांगला असा आमच्या गुंजाळवाडी ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. एवढ्या सकाळीच लहान मुलं या ठिकाणी बरोबर 7 वाजता आपला माल घेऊन या ठिकाणी एकदम उत्साहात या ठिकाणी आलेली आहेत. त्या मुलांचंही प्रथमतः मी गुंजाळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं कौतुक करतो आणि पुन्हा एकदा या जिल्हा परिषद शाळेला व त्यांच्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.